फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. एका मंगळसूत्रात गुंतुनी बाईपणाची कहाणी. यावर काही औषध आहे की नाही? यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे सोनकेवड्याच्या वेलीचा पाला, त्याचा लेप आणि चाटण. कुठे मिळेल हा वेल? जंगलात, अगदी आत. ती भल्या पाठी जाती जंगलात, देवासाठी फुलं खोड आहे आणि तिथं तिचा गेम करायला. ती बघ, हीच ती. हा वेल कुठलास? केवड्याचा वेल, सोन केवड्याचा वेल. दादूभट सांगत होते तोच हा वेल. आई जगदंबे, तुझी लीला आघात आहे, तुझी लीला आघात आहे. तूच माझ्या मुलाला वाचवलं. कोण आहात तुम्ही? कोण आहात? ए पायल, ती पकडा तिला. हे सैताना, आज तुझी परीक्षा आहे. तुझ्या सामर्थ्याला त्या बाईनी आव्हान केलंय. ती सर्व लोकांना देवीकडे वळवतीये, पण तू दाखवून दे की तू सर्व शक्तिमान आहेस. तिच्या कार्यात विघ्न, सगळीकडे अमंगळाची छाया पसरव. तिची साधना भंग कर. ओम विद्या. त्या मुलांच्या पाण्यात मी विषारी फळं टाकलीये. आता मी 3 बळींची सिद्धता करतीये आणि मग माझ्या अघोरी व्रताला सुरुवात होईल. अमरत्वासाठी केलेले अघोरी व्रत. आधी 2 वेळा त्याच्यामध्ये अडथळा आला होता. त्या बाईनी माझा प्रयत्न हडून पाडला होता, पण आता कुणीही मध्ये येणार नाही, कुणीही मला अडवणार नाही. आता फक्त मी जिंकणार, मी जिंकणार, मी जिंकणार. आणि आता फक्त सैतान आणि माझं राज्य सुरू होणार. माझं राज्य, सैतानाचं राज्य. दादूभट वाचव माझ्या लेकराला. बघा हो तो कसा करतोय. तुमच्या पाया पडते हो मी, पण वाचवा त्याला. काही करावं, त्याच्यावर काहीतरी इलाज असेल ना. आई, काय सांगू मी माते यांना? सांग की ग, काय सांगू मी? या लेकरांना मी वाचवू शकत नाही असं सांगू? सांग ना आई, मी हे सगळं कसं सांगू? आई, त्या यातना मलाही ठाऊक आहे. तुझ्या पायाशी बसूनच भोगल्या आहेत मी. माझ्या मुलीसाठी, भक्तीसाठी मी तुला हाक मारली आहे आई, आणि तू वाचवलंस तिला. तसंच या लेकरांनाही वाचव ग, वाचव की ग या लेकरांना. जय
त्याचा कडा मुलांना द्यायला हवा. ताई जंगलातून येईपर्यंत यांचे प्राण तरुण ठेवायला हवे. आई जगदंबे, धन्य आहे तुझी, धन्य आहे. बाबा, बाबा, हो असे किती वेळ उभे राहणार आहात? हा, निघायचंय ना आपल्याला. या या बघ, बसा इथे. हा, बाबा, मला माहितीये तुम्हाला आईची खूप आठवण येते आणि कोणीतरी तिला त्रास देतंय असे भास होत आहेत. पण कसं समजावू तुम्हाला? तुमचं सारं जगच भासांचं आणि आठवणींचं. एका अर्थाने तेच बरं आहे म्हणा, कारण हे सत्य पचवणं तुम्हाला खूप कठीण जाईल की आई अशा ठिकाणी निघून गेली आहे जिथे तिला कोणीच त्रास देऊ शकत नाही. पण मी असं मानतच नाही की तू नाहीयेस. दुःख हलकं होतं माझं. आई निघतो, आशीर्वाद दे. बाबांची काळजी अजिबात करू नकोस. मी आहे त्यांच्यासोबत. मी शेवटपर्यंत त्यांचा सांभाळ करेन. बाबा, बाबा, निघायचं ना? हा, चला. वाचा.
ऐक जाऊन जाऊन कुठे जाणार होतीस? सापडलीस ना आता? अरे बघता काय, मारा! आई जगदंबे, तुझी लीला अगाध है। आईने हाती घेतलेलं काम ती पूर्ण करूनच येईल, पण तरी काळजी वाटते. हा काय प्रकार आहे? आम्ही इथे मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करतोय. हा असा जादू टोणा करून? नाही साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी या गावातला पुरोहित आहे आणि परंपरेनं थोडी वैद्यकीय जाणतो. अहो, या मुलांची अवस्था खूप बिकट आहे हो. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करतोय. अहो मग त्यांना हॉस्पिटलला न्यायचं सोडून हा काय तमाशा लावलाय? आधुनिक वैद्यकीत यावर उपाय नाही. अहो, रानटी फळं खाल्ल्यानं हे सगळं झालंय. यावर दुसरी वनस्पती हाच उतार आहे. ती वनस्पती मिळवण्याचं काम चालू आहे. परंपरेनं मिळवलेलं मातीतलं ज्ञान आहे साहेब हे. ठीक आहे ठीक आहे. आणि हो, जोपर्यंत मी या गावात आहे तोपर्यंत जादू टोणा आणि कुठलाही फालतू प्रकार चालणार नाही, कळलं? आम्हाला ते कधीच कळलंय, पण तुम्हाला ते कळेल की नाही माहित नाही. काय काय तोंडे, केस पक्की बनते है ना? बाकीची जुळवाजुळव चालू आहे, पण आई काय बोलायलाच नाही. बघा ना हा कसा करतोय. दादू भट वाचव माझ्या लेकराला, वाचव माझ्या लेकराला, काहीतरी करा. अजून दिवस मावळायला फक्त अर्धा तास आहे. ताई जर आल्या नाही ना इतक्यात तर काही खरं नाही. आई जगदंबे वाचव ग, ताईंना लवकर पाठव.
दादू भट, दादू भट, सविता आई, सोन केवढ्याचा पाला मिळाला. मी याचा काढा करतो, तोवर तू मुलांच्या जखमा स्वच्छ कर, हळद लाव आणि निर्गुणीचा पाला तयार कर. मुलांना तगवत ठेवा, मुलांना पाणी पाजत राहा, ताईंना खडी साखर दे. मी आलोच. टळला, धोका टळलाय. आता धोका टळलेला आहे. ताई ताई, तुमचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून एवढ्या मोठ्या जंगलात गेलात आणि आमच्या मुलांसाठी औषध घेऊन आलात. म्हणूनच तर आमच्या मुलांचे प्राण वाचले. खरंच तुमचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. हे बघा, हे सगळं आई जगदंबेची कृपा आणि दादू भटांचं ज्ञान. मी फक्त निमित्त आहे. तुम्ही सगळे आई जगदंबेच्या पाया पडा. ताई, आमचे प्राण तर आमच्या मुलांमध्येच. तुमच्यामुळेच आमच्या मुलांचे प्राण वाचले. काही सांगू शकत नाही आम्ही तुमच्याबद्दल. तुम्हीच आमच्यासाठी आई झालायत. खरंच आई लेकराचं नातं वेगळंच असतं. मलाही माझी लेकरं कधी दिसतील, कधी भेटतील देव जाणे. लवकरच भेटतील. म्हणा अंबाबाईचा, आई अंबाबाईचा, आई अंबाबाईचा. हे कसलं लक्षण, हे कसलं लक्षण. नाही नाही, माझ्या अघोरी व्रतात पुन्हा एकदा बाधा. अमरत्व प्राप्त करून देणाऱ्या माझ्या अघोरी यागात पुन्हा विघ्न. वाचली ती मुलं कशी वाचली. ते 3 बळी माझे होते. नंतर उरलेल्या मुलांना मीच वाचवणार होते. ओम विच, ओम विच. काय झालं मोठाई? हे कुबड्या, तू इथे काय करतोयस? अरे ती बाई त्या मुलांना वाचवत असताना तू काय माशा मारत होतास? पण मोठाई, तुझ्या साधनेत विघ्न नको म्हणून तू मला बाहेर बसवलं होतस ना. अरे पण तरी माझा याग मोडला. पुन्हा तिसऱ्यांदा माझं व्रत मोडलं. मी तिला सोडणार नाही, मी तिला सोडणार नाही. जयसिंगला बोलवून आण.